स्वागत करतो। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना माहीत आहे की घर घर संविधान या उपक्रमाला आता 75 वर्ष झालेले आहे। त्या अंतर्गत विविध उपक्रम आपण राबवत आहोत। त्याचप्रमाणे 20 मार्च 1927 रोजी महाडला जो ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता त्या घटनेला सुद्धा 99 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्या निमित्ताने आज महाड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या परिसराचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि आता लाईव्ह तो कार्यक्रम सुरू आहे, आपण बघू शकता। आणि त्याकरता 56 कोटीची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेली आहे संपूर्ण विकासाकरिता। त्याच अनुषंगाने शासनाचा असाही मानस आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले पाहिजे आणि या घटनेचं जो ऐतिहासिक महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण नागपूर जिल्ह्यात शुक्रवार 20 मार्च आणि शनिवार 21 मार्च असे 2 कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत। आज 20 मार्चला सायंकाळी 6 वाजता आपले जे उत्तर नागपूरला कन्व्हेन्शन सेंटर आहे त्या कन्व्हेन्शन सेंटर येथे आपण वैचारिक चर्चा या अनुषंगाने ठेवलेली आहे। यामध्ये भाग घेणार आहेत प्रसिद्ध विचारक आचार्य राजेश चंद्रा, हे लखनौवरून उपस्थित राहणार आहेत आणि ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। मुख्य अतिथी म्हणून आपले फिरदोस मिर्झा साहेब जे वकील आहेत, नामांकित वकील, ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी आहे। त्यानंतर विचारक प्रभू राजगडकर साहेब हे देखील या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाभणार आहे। तर या अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या जिल्ह्यातील विविध नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून याचा आपण लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे उद्या जे 21 मार्च आहे, 21 मार्चला आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपली पवित्र दीक्षाभूमीच्या ग्राउंडवर या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे, जे उद्या सायंकाळी 6 वाजता राहील। याकरिता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका गिन्नी माही यांचा आंबेडकरी सांस्कृतिक जलसा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाकरता आपल्या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे। ते सुद्धा त्यांच्या वेळेप्रमाणे उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे जे प्रधान सचिव आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांचं देखील मार्गदर्शन उद्या आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभणार आहे। घर घर संविधान उपक्रमांतर्गत आयोजित हा जो वैचारिक आणि सांस्कृतिक समारोह आहे, यामध्ये समाजामध्ये समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने, त्याचप्रमाणे नागपूर बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करत आहे। या निमित्ताने आपलं काही सांगा? हां मॅडम, आपल्याला काही सांगायचं? या निमित्ताने आपल्याला काही जर प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। आज जो कार्यक्रम आहे सायंकाळी, त्याच्यामध्ये काही कोणत्या विषयावर सुरू आहे? पाणी हक्कापासून ते घटनात्मक समतेपर्यंत हा जो एक विषय घेतला आहे, म्हणजे पाण्याचा हक्काचा संघर्ष आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये क्षमता जी आणली तसा विषय अनुसरून ते चर्चा आहे, वैचारिक चर्चा आहे। आणि उद्या जी आहे गिन्नी माही, ज्या पंजाबच्या एक प्रसिद्ध लोकगायिका आहे, ज्यांचं जगभरात शो होत असतात। रिसेंटली त्या कॅनडा आणि USA जवळल्या, त्या मला वाटतं पहिल्यांदा नागपूरला येत आहेत आणि युवकांमध्ये त्यांची क्रेज खूप चांगली आहे। तर त्यांचा सांस्कृतिक समारोह उद्या सायंकाळी 6 वाजता आपण ठेवलेला आहे। पाणी हक्क ते घटनात्मक समता। हे वर्षभर, आता आपण वर्षभरही राहणार कार्यक्रम, त्याचं नियोजन कसं आहे? आणि सध्या जे आपलं 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला होता त्याला 99 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 100मध्ये आपण पदार्पण करत आहोत। जेव्हा सत्याग्रह झाला होता तेव्हा ही जी जल होतं, जल हे पृथ्वीवरच्या सर्व चराचरातील प्राण्यांसाठी होतं। त्याच्यावर कुणाचा स्पेसिफिक लोकांचा हक्क नव्हता। जो सत्याग्रह झाला होता त्या ऐतिहासिक घटनेला आता आपण म्हणजे शतकपूर्तीमध्ये आपण त्याच्या पदार्पण करत आहोत। म्हणून हा जो आहे हा दिवस आपण साजरा करतोय। घर घर संविधान उपक्रम हा वर्षभर सुरू राहणार आणि हा आता आपण इथून सुरू करतोय। वर्षभर काही ना काही उपक्रम राहतील, वर्षभर त्याच्यामध्ये विविध उपक्रम राहतील। उपक्रम ऑलरेडी डिसाईड केलेले आहे की कुठं कुठं घ्यायचे, की जर तुम्हाला काही कुणाचं नियोजन जर आलं की आमच्याकडे घ्या, तर असं काही आहे का? नाही, हा जो पूर्ण प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहेत, हे विविध महाविद्यालय,
शाळा, कॉलेजेस, नंतर आपले वसतिगृह, निवासी शाळा या सर्वांमध्ये राबवायचे आणि विशेष म्हणजे ज्या काही संघटना याच्यामध्ये सहभागी होतील त्यांच्या मदतीने आपल्याला वर्षभर हे उपक्रम राबवायचे आहेत. संघटनांनी तुमच्याकडे काही त्याचं Approach केला होता. करायचं आहे की काय? नाही केलंय. अप्रोच जर अजूनही आले वर्षभर तरी आपण ते अरेंज करू त्या पद्धतीने. घरघर संविधान जे आहे ते कशा पद्धतीने राबवण्यात येत आहे की फक्त हे शाळा महाविद्यालयात जाण्याचा एक विषय आहे की काय लोकांपर्यंत तुम्ही संविधान शिकवण्याचा प्रयत्न करता? कारण की संविधान असं कोणी वाचलं तर समजत तसंच नाही, खूप कठीण आहे. तर त्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण लावणार आहात का? एक तर आम्ही घरघर संविधान अंतर्गत सांगताना आनंद होत आहे की राज्यामधला पहिला जिल्हा होता नागपूर की ज्यांनी घरघर संविधान अंतर्गत प्रत्येक घरी आपण फ्रेम दिलेली आहे. तर हा राज्यातला पहिला जिल्हा आणि याचा शुभारंभ आपण दीक्षाभूमीसारख्या पवित्र स्थळावरून केलेला आहे. दुसरं म्हणजे हे वर्षभर चालणारे उपक्रम शाळा महाविद्यालयामध्ये चालतच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये एप्रिल महिन्याचा 11 ते 14 दरम्यानचे औचित्य साधून आपण संविधान संमेलन महोत्सव साजरा करतोय आपण. आणि हा पण आपला एक खूप मोठ्या स्तरावरचा आणि खूप चांगला उपक्रम असेल जेणेकरून संविधान जे आहे याची जाणीव जागृती जी आहे ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वांपर्यंत संविधान म्हणजे काय, संविधान काय म्हणते, संविधानापासून आपल्याला काय मिळालेलं आहे आणि आपल्याला काय अपेक्षित आहे ह्या सर्व गोष्टी कळतील म्हणून आपण संविधान महोत्सव पण आपण साजरा करत आहोत. नाही मॅडम, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की संविधान समजायला वेळ लागतो. म्हणजे सामान्य जनतेला आपण संविधान सांगितलं कलम 112 काय 35-40 काय लोकांना समजत नाही, त्याचा ते कठीण जातं. तर त्याला सिंपल वे सांगण्यासाठी आपण काही असं वेगळं उपक्रम करत आहात का? प्रत्येक ग्रामीण स्तरावर जो घटक आहे अगदी म्हणजे शाळा कॉलेजेसपासून तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत त्यापर्यंत हा पूर्ण उपक्रम राबवला जातो. त्याच्यामुळे त्या तळागाळ शेवटच्या लोकांपर्यंत तो उपक्रम समजण्यासाठी मदत होते. मित्रा, पण याच्यामध्ये संविधान खूप सोपं आहे रे. त्याच्यातली कलमं वाचली का तू? आर्टिकल्स म्हणजे सगळीच सगळी वाचली 1 ते 50 पर्यंत वाचली. खूप सोपं आहे बघ. तसं म्हणजे आपणच निवडगंड जो आहे तो काढला पाहिजे बाहेर. हा आपणच तयार केलेला निवडगंड आहे. तसं नाही, खूप साधं सरळ आहे. राईट्स आणि आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य हे महत्वाच्या आणि गोष्टी आहेत. महत्त्वाच्या आणखी गोष्टी. महत्त्वाचं म्हणजे एक आणखी सांगायचं राहून गेलंय. संविधान उपक्रमांतर्गत DIO सर आहेत, आम्ही एक उपक्रम राबवतो या वर्षामध्ये. आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून पूर्ण संविधानाचे आम्ही पूर्ण एपिसोड करत आहोत. आणि दूरदर्शन. आधी आकाशवाणीचं सांगते. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही संविधानाचे सर्व उपक्रम करतोय. म्हणजे प्रत्येक भाग करून हे प्रत्येक ठिकाणापर्यंत संविधान सोप्या पद्धतीनं कसं जाईल याच्यासाठी आम्ही मोठ्या वक्त्यांची पण म्हणजे आम्ही निवड केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला हे भाग आकाशवाणीवरून प्रसारित होतील. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरून पण 13 भागांची आम्ही मालिका सादर करतोय दूरदर्शनवर. याच्यामध्ये देशामधले जे नामवंत ख्यातवंत विचारवंत आहेत, या संविधानाबद्दल सांगणारे लोक आहेत, त्या लोकांचे आपण 13 एपिसोड प्रसारित करतोय. हे याचा पण आपल्याला एक म्हणजे फायदा होईल की आपण जनसामान्यापर्यंत पोहोचू शकू. संविधान अतिशय सोप्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच एक सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वाचा हेतू यामागे. पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीवर पाणी हा एक जो स्रोत सर्वांना मिळाला होता तो सर्वांना समान त्याचा कुणीही उपभोग घेऊ शकतो असा तो वाटा होता. परंतु त्या महाडच्या 14 तळ्यावर त्या पाणी पिण्यासाठी तिथे कुत्रे, जनावरं त्यांना तिथे मुभा होती, परंतु अस्पृश्यांना तिथे मुभा नव्हती. अस्पृश्य म्हणजे हा काही वेगळा प्रकार नव्हता, तो पण माणूस होता. फक्त ते 14 तळ्याचं पाणीच आम्हाला प्यायला भेटलं पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश नव्हता, तर एक मानवता, एक समानता समाजामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे हा त्याच्यामागचा एक उदात्त हेतू होता. जनावरांना जर प्यायला तिथे मुभा आहे तिथे, तर आमच्या अस्पृश्यांना तिथे प्यायला मुभा का नाही पाणी, हा त्याच्यामागचा उद्देश, महत्त्वाचा उद्देश होता. त्यासाठीच तो म्हणजे समाजामध्ये ती बाब रुजवल्या गेली पाहिजे की जे जल आहे याच्यावर सर्वांचा अधिकार आहे, जसा जनावरांचा आहे तसा माणसाचा पण आहे. या हेतूनेच तो 14 तळ्याचा महान सत्याग्रह घडवून आणलेला होता. आम्ही राबवत असतो, पण पहिल्यांदा असं झालं की एक अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली की आपण सुद्धा सहभागी होऊन इनिशिएटिव्ह घेऊन असा कार्यक्रम करावा, म्हणजे सपोर्ट करावा असा विभागाला. तर मला असं वाटतं की जसं सरांनी सांगितलं की संविधान फार कठीण नाही आहे, सोपं आहे, फक्त आपल्याला आपले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य समजले पाहिजे. तर आम्ही जेव्हा लोकांपर्यंत आमची जेव्हा टीम किंवा आमची जी लोक जात होती आणि त्यांना जेव्हा हे पद्धतीने सांगितलं की असा एक मोठा उपक्रम इथे होतोय, राबवला जातोय, तर लोकांनी स्वतःहून अनेक म्हणजे स्वागत त्या उपक्रमाचं केलं आणि त्यांना ॲटलिस्ट हे वाटलं की शासकीय स्तरावर सुद्धा ह्या पद्धतीने उपक्रम राबवले जातात. तर ते महत्त्वाचं आहे की लोकांमध्ये ही एक विश्वासाची भावना निर्माण झाली की शासकीय स्तरावर सुद्धा संविधानाचा
प्रबोधन होतं किंवा लोकांमध्ये ती समतेची, मैत्रीची, बंधुतेची, करुणाची भावना जी आहे ती सर्वांगीण जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये फक्त नॉट ओन्ली फॉर सम विशेष पीपल बट थ्रूआउट OBC मायनॉरिटीज आणि DTNT सगळ्यांमध्ये हा मेसेज आपण सर्क्युलेट केला आणि त्या पद्धतीने जे आहे लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला. तर आता बघूया आपण सायंकाळी तर लोक राहतीलच आहे आणि उद्याचा कार्यक्रम फार भव्य दिव्य असेल. थँक्यू.